रे माझा मितवा मालिकेचा आजचा भाग खूपच जास्त इंटरेस्टिंग आहे. अर्णवने कशा पद्धतीने आता घरच्यांचे डोळे उघडले आहेत आणि त्यामुळे घरच्यांना आता ईश्वरीची खरी किंमत कळलेली आहे. तेच आता आपण या भागामध्ये पाहणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. सुप्रिया आता आलेली असते आणि सुप्रिया जेव्हा तिथे येते ना, तेव्हा मात्र आता ती ईश्वरीवरचे आरोप खोटे आहेत हे सिद्ध करायचा प्रयत्न करत असते आणि इकडे वल्लरी आतमध्ये फोन ठेवून ते सगळं बोलणं ऐकायचा प्रयत्न करत असते. त्याच वेळेला दुसरीकडे मात्र आता सुप्रिया जी आहे ती मात्र आपल्या मुलीवर जे काही आरोप ही लोक लावत आहेत ना, ते आरोप पुसून टाकायचा प्रयत्न आता करत असते. म्हणजेच ती आता म्हणत असते की तुम्हा सगळ्यांना असं का वाटतं की या सगळ्यात माझी चुकी आहे आणि त्याचसोबत माझ्या ईश्वरीची सुद्धा. ईश्वरीची या सगळ्यात काही चूक नाही आहे. उगाच तिला टॉर्चर करून तिच्यावर अन्याय करू नका, कारण त्या बिचारीला तर या सगळ्या गोष्टी आता काही दिवसांआधीच कळल्या आहेत आणि मुळात आहे ना, या सगळ्या गोष्टींवर ना तिचे आणि अर्णवचे सुद्धा वाद बऱ्याच वेळेला झाले होते, पण त्यातूनही अर्णवने तिच्यावर विश्वास ठेवला, असंही आता सुप्रिया म्हणत असते. हे सगळं आता सुप्रिया जेव्हा बोलत असते ना, तेव्हा मात्र आता अंजली तिला वाटेल ते बोलत असते. काहीही म्हणून ऐकून घ्यायला आता तयार नसते आणि जेव्हा एवढ्या सगळ्या काही गोष्टी ऐकल्या जातात ना, तेव्हा मात्र आता एकदमच अंजली वाटेल ते बोलत असते. ती बोलताना विचारही करत नाही की ती कोणाशी बोलते आणि या सगळ्यामुळे ना बिचारी सुप्रिया आणि ईश्वरी हे नाराज होत असतात. त्यांना काही ऐकून घ्यावं लागत असतं. तर इकडे मात्र आता सुप्रिया समजावून सांगायचा प्रयत्न करत असते. गेल्या काही दिवसामध्ये ईश्वरीवर हल्ला झाला होता, हे तुम्हा सगळ्यांना आठवते का विसरून गेलात? ईश्वरी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होती. त्याच वेळेला ईश्वरीला नेमकं काय झालं होतं या सगळ्याबद्दल कोणी काही विचारलं का? नाही ना, नसेलच विचारलं, मला माहिती आहे. पण ईश्वरीला या सगळ्यामध्ये हे पुरावे शोधतानाच त्रास झाला होता. म्हणजेच ईश्वरी खरं तर या सगळ्याच्या शोधात आहे आणि ईश्वरी जेव्हा या सगळ्याच्या शोधात आहे ना, तेव्हा मात्र तिने ठरवलं होतं की मला निर्दोष सिद्ध करायचं. त्या दिवशी नेमका काय प्रसंग घडला होता या विचारातसुद्धा तुम्ही आलात नाही. म्हणजे तुम्ही तो फोटो बघितला आणि सगळे आरोप आमच्यावर केले, पण या सगळ्यामध्ये कोण दोषी आहे, कोण योग्य आहे याचा जराही विचार केला नाही. माझ्या मुलीने स्वतःवर त्रास करून घेतला, तिला किती त्रास झाला, तिला काय काय म्हणून सहन करावं लागलं. बिचारीने सगळ्या काही गोष्टी सहन केल्या आणि हे सगळं काही तेच पुरावे शोधतानाच तिच्यासोबत हे घडलं होतं. म्हणजेच ती त्या पत्रकारांपर्यंत पोचली होती आणि त्यानंतर तिच्यावर हल्ला झाला आणि आज तिच्यावर ही वेळ आलेली होती. पण तेव्हासुद्धा तुम्ही हे विचारलं का की तिची अवस्था ही कशी झाली ते? त्यावेळेसुद्धा तुम्ही कोणीच कधीच काही विचारलं नाही. पण हे सगळंसुद्धा त्याच गोष्टीमुळे झालं होतं असंही आता सांगण्यात येतं. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात ना, तेव्हा मात्र आता इकडे ईश्वरीची आई सगळ्या काही गोष्टी पटवून द्यायचा प्रयत्न करत असते. मग आता आजी म्हणत असते की एवढं सगळं झाले, आम्हाला काहीच माहिती नाही. मग त्यावर सुप्रिया म्हणते, मग तेच तर ना, तुम्ही फक्त फोटो बघितला आणि सगळ्याचा तर्कवितर्क लावला, पण तुम्ही हा विचार केलात का की एकदा माझ्याशी बोलूया, काय खरं खोटं ते जाणून घेऊया? त्याचा तर विचार तुम्ही केलासुद्धा नाही, असं देखील आता सुप्रिया बोलत असते. त्याच वेळेला सुप्रियाने आता 2 दिवसाआधी ईश्वरीने जो काही अर्णवच्या ऑफिसमध्ये जो सीन रिक्रिएट केला होता त्याबद्दलसुद्धा आता बोलू लागते आणि ती आता सांगत असते की दिवशी जे काही मला सहन करावं लागलं आणि त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, त्या खरं तर या शौर्यसोबतसुद्धा ईश्वरीने घडवून आणल्या. म्हणजेच अनावधानाने का होईना अर्णवच्या कॉफीमध्ये काहीसं औषध मिक्स केलं गेलेलं होतं, जसं तुमच्या वडिलांच्या कॉफीत मिक्स झालेलं होतं ना, अगदी तसंच. आणि मी सध्या इंटरव्ह्यूला गेली होती आणि त्यानंतर हा सगळा प्रकार घडला आणि त्यामुळे तुम्हाला वेगळंच काहीसं चित्र तुमच्या डोळ्यासमोर उभं राहिलं, पण हे सगळं खोटं होतं, असं देखील सुप्रिया आता बोलत असते. सुप्रियाने जेव्हा या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या असतात तेव्हा आजीचे डोळे उघडतात. आजी म्हणते, म्हणजे अर्णवला या सगळ्या गोष्टी माहिती आहेत तर? पण अर्णव या सगळ्या गोष्टी बोलतानाच आजी मध्येच थांबते आणि त्याच वेळेला आता सुप्रिया म्हणत असते की हो,
अर्णवला या सगळ्या गोष्टी आधीपासूनच माहिती होत्या. मग आता अर्णवने सुद्धा ईश्वरीला या सगळ्या गोष्टी पडताळणी करण्यासाठी म्हटल्या आणि त्याने सुद्धा विश्वास ठेवला नव्हता. म्हणून तर ईश्वरी पुरावे शोधत फिरत होती. त्याच वेळेला तिच्या डोक्याला लागलं आणि ती मृत्यूशी झगडत होती. हे तुम्हाला सुद्धा माहिती आहे सगळ्यांना. आणि त्याचसोबत आता मी तुम्हाला ही कहाणी सांगितली म्हणजे तेव्हा अर्णवचा सुद्धा विश्वास बसला. आधी अर्णवही विश्वास ठेवायला बघत नव्हता, पण ईश्वरीने त्याचे अक्षरशः डोळे उघडवले. तेव्हाच त्याला कळलं की आपण कुठे चुकत आहोत. तेव्हापासून त्याने ईश्वरीवर विश्वास ठेवायचं ठरवलं. आणि आज तुम्ही सगळ्यांनी ईश्वरीला नाही ते म्हटले. तर इकडे मात्र आता अंजली म्हणते की ही सगळी ना तुमची नाटकं आहेत. तुमची नाटकं मी काही ओळखत नाही असं वाटतंय का? तुमच्या नाटकांना मी बरोबर ओळखू नाही असं देखील आता म्हटलं जातं. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात ना, तेव्हा मात्र आता इकडे ईश्वरीच्या रागाचा पारा चढलेला असतो. कारण ईश्वरीना आपल्या आईचा झालेला अपमान कधीही सहन करू शकत नसते. आणि म्हणूनच आता ईश्वरीने अंजलीला म्हटलेलं असतं की अंजलीताई पुरे, तुम्ही एवढा वेळ मला बोलता ते सगळं काही चालत होतं, पण तुम्ही प्लीज माझ्या आईला या सगळ्यामध्ये चूक नसताना तिला काहीच बोलू नका. पण आता सुप्रियाचा विचार पक्का झालेला असतो. ती म्हणते की जिथे मला किंमत दिली जात नाही तिथे माझ्या मुलीला तरी किंमत कुठे भेटणार आहे. आणि त्यामुळे या घरातले तुला विचारणारही नाही, त्यापेक्षा तू सरळ माझ्याकडे चल असं देखील आता सुप्रिया ही ईश्वरीला सांगत असते. पण ईश्वरीला आता अर्णवला सोडून कुठेही जायचं नसतं आणि यासाठी ती नकार देत असते. ती आता सांगत असते की आई जरा ऐक ना, थोडं समजून वाग. पण आता सुप्रिया काही ऐकायला तयार नसते. सुप्रियाने ठरवलेलंच असतं की या दोघांनाही जरा का होईना वेगळं करायचं. मग आता सुप्रिया तिला म्हणत असते की चल, मला आता काही ऐकायचं नाही आहे. ईश्वरी आता रिक्वेस्ट करतच म्हणत असते की आई प्लीज ऐकून घे ना, असं करू नकोस, घाईघाईत कोणताही निर्णय घेऊ नकोस, सगळं काही चुकीचं आहे, मला एकदा अर्णव सरांशी बोलायला दे. पण इकडे सुप्रिया कुठे ऐकते. सुप्रियाने आता अक्षरशः तिचा हात धरलेला असतो आणि तिला घेऊन जात असते. वल्लरीला हे सगळं बघून बरं वाटतं. फायनली तिने जे ठरवलेलं होतं की हिला घराबाहेर काढायचं ते आता सक्सेस झालेलं होतं. आणि त्यामुळेच ना आता वल्लरी खुश असते. दुसरीकडे घरात सगळ्यांचीच तोंडं पडलेली असतात. त्यांना आता कळत नसतं की काय करावं ते. आणि त्यामुळेच ना थोडा विचार करत असते. तर दुसरीकडे आता पाहायला मिळतं नमू बसलेली असताना मागून आता येऊन शुभू तिच्याकडे एकटक बघत बसतो. आणि शुभू जेव्हा तिथे येतो ना, तेव्हा मात्र आता शुभू त्याची नजर एकदम वेगळीच असते. तर इकडे मात्र नमू आता पोहे खात बसलेली असते. तर नमूला पोहे खात असताना शेंगदाणा घशाला लागतो. तेच आता ती म्हणते की काय आलं. तर तिला शुभूही विचारतो की काय आहे. मग ती सांगते की दगड होता हा बघ. मग शुभू म्हणतो की तुला बघून खाता येत नाही का, आणि हे पोहे कुठून आणले होतेस. मग ती म्हणते की साध्या जनरल स्टोअरमधनं आणले होते. मग तू काय ते आता दुकानदाराचा जीव वगैरे घेणार आहेस की काय जाऊन, असंही आता नमू मुद्दामूनच बोलत असते. नमू जेव्हा हे सगळं काही बोलते ना, तेव्हा मात्र आता इकडे हा शुभू जो आहे तो शांत असतो. पण नमू सांगत असते की तू जे काही बोलत होतास ना ते अगदी परफेक्ट आहे बघ. म्हणजे तुम्हाला सांगितलं होतंच की ईश्वरी ही फक्त आणि फक्त आपला विचार करते आणि अगदीच तसं झालं आहे. आताही बघ ना, ईश्वरीचं आणि तिच्या घरात काहीसं भांडण झालं आहे आणि त्यामुळे ती घर सोडून आली. आणि या सगळ्यात नुकसान कोणाचं होणार आहे? आकाश सरांचं सुद्धा, असंही ती आता म्हणत असते. जेव्हा ती आता तिथून उठते ना, तेव्हा मात्र जाणाऱ्या नमूकडे हा एकटक पाहत राहतो. दुसरीकडे मात्र आता ईश्वरीच्या आईने ईश्वरीला नेलेलं असतं आणि त्यामुळेच ना इकडे सगळीजणं विचार करत असतात की काय करावं. तेवढ्यातच वल्लरी तिथे आलेली असते आणि वल्लरी म्हणते की तुम्हा सगळ्यांना काय झालं आहे, एवढा कसला विचार करताय. त्यावर आता अंजली येऊन सांगते की काय सांगायचं आहे, इकडे एवढे दिवस ईश्वरी येऊन तमाशा करत होती, आज तिची आईही आतमध्ये येऊन तमाशा करायला लागली. म्हणजेच ती किती खरी आहे हेच ती आता वेगवेगळ्या पद्धतीने सांगत होती. पण आपण जे काही त्रास सहन केला आहे इतक्या वर्षात ते कसं काय विसरून जाणार नाही. मी माझ्या आईच्या खुन्याला विसरू शकत नाही असं देखील अंजलीचं म्हणणं असतं. तेवढ्यातच ना तिकडे आता राकेश आणि अर्णव आलेले असतात. तर राकेशने येताना मिठाईचा बॉक्स आणलेला असतो आणि राकेश त्यातील मिठाई सगळ्यांनाच थोडी थोडी का होईना भरवतो. आणि त्याच वेळेला अंजली विचारते की पण
पण हे सगळं कशासाठी? त्यावर अंजलीला तो म्हणतो की खरं तर मला तुमच्या कंपनीमध्ये सात्विका फॅशनमध्ये जॉब मिळाला आहे. जेव्हा आता राकेश सांगतो तेव्हा मात्र आता मामा अर्णवकडे पाहत असतो आणि डोळ्यानेच इशारा करत असतो. तर अर्णवही मामाला डोळ्याने इशारा करत हो असं म्हणतो. इकडे आता राकेशने मिठाई आणलेली असते आणि तो सगळ्यांचंच तोंड गोड करत असतो. त्याला असं वाटत असतं की आपल्या शुभ दिवशी सगळीजणं आनंदात आणि सुखात राहायला हवीत, म्हणूनच तो सगळ्यांना मिठाई वगैरे देतो. आणि त्याच वेळेला त्याच्या लक्षात येतं की इथे तर ईश्वरीजी नाही आहेत. मग ईश्वरीजी कुठे गेल्या हाही प्रश्न त्याला पडलेला असतो. मग ईश्वरी जी आहे ती नक्कीच आहे ना असेल, ती तर आईकडे गेली होती असंही अर्णव बोलत असतो. अर्णव विचार करतो की आईकडे गेलेली ईश्वरी एव्हाना आली असेल आणि तो घड्याळ वगैरे बघत असतो आणि तो आता मिस इंदौर करून आवाजही देत असतो. पण ऑलरेडी ईश्वरी घरात येऊन पुन्हा गेलेली होती हे अर्णवला माहिती नसतं आणि त्यामुळे बाकी इतर सगळ्यांना जरी हे माहिती असलं तरीसुद्धा अर्णवला या सगळ्या गोष्टी अजून तरी कोणीच सांगत नसतात. तर दुसरीकडे मात्र आता अर्णव रूममध्ये जायला निघालेला असतो. तेच आजी अर्णवला सांगू लागते की ईश्वरी रूममध्ये नाही आहे. मग अर्णव म्हणतो की कुठे आहे ईश्वरी, तुम्हा लोकांना माहिती आहे का? माहिती असेल तर आजी सांग ना. मग आता अर्णव आजीकडे फोर्स करतो कारण त्याला बघायचं असतं की त्याची ईश्वरी कुठे गेली ते. मग आता आजी सांगते की तुम्ही नसताना इकडे ईश्वरी आली होती तिच्या आईसोबत. तिच्या आईने खूप काही गोष्टी सांगितल्या आणि त्यांना त्यांची मुलगी या घरात ठेवायची नव्हती कारण त्यांना वाटते की त्यांच्या मुलीला या सगळ्यात या घरामध्ये त्रास होणार आहे आणि म्हणूनच त्या घेऊन गेल्या. दुसरीकडे ईश्वरी उदास असते कारण ती आता ते घर सोडून आलेली असली तरीसुद्धा तिला आता अर्णवची काळजी वाटत होती. अर्णव आपल्याला काय म्हणेल, म्हणजे अर्णव आपल्याला कधीही असा एकट्याला सोडत नाही आणि आज मी त्याला न विचारता इथे येऊन थांबली आहे असाही मनामध्ये तिच्या विचार येऊ लागतो. आणि म्हणूनच आता ती म्हणत असते की मी अर्णव सरांना एकदा कॉल करू का असं ती आईला विचारते. आई म्हणत असते की बघ तुझं मन जर तुला बोलत असेल तर तू करू शकतेस. पण त्यातच आता शुभू म्हणत असतो की सेल्फ रिस्पेक्ट नावाची काही गोष्ट असते की नाही इशू, काय गरज आहे तू फोन करायची. पण आता शुभूचं इशू काही ऐकत नसते. ती सरळ त्याला म्हणते की तू शांत बस, कारण मला माहिती आहे ना अर्णव सरांनी आतापर्यंत माझ्यासाठी काय काय केलं आहे ते. मी कधीही कोणत्याच गोष्टी विसरू शकत नाही असंही आता ईश्वरी बोलत असते. आणि ईश्वरी या सगळ्या काही गोष्टी जेव्हा बोलते ना तेव्हा मात्र आता ती बाबांनाही म्हणते की बाबा प्लीज मी करू का हो फोन. मग आता बाबासुद्धा ईश्वरीला फोन करण्यासाठी परवानगी देतात. मग आता आई आणि बाबांची परवानगी आहे म्हटल्यावर ईश्वरी लगेचच ना अर्णवला कॉल करायचं ठरवते. अर्णवला ती कॉल करते पण अर्णव काही केला कॉल रिसीव करत नाही कारण अर्णव ना इथे सगळ्यांसोबत बोलत असतो. ईश्वरीने फोन लावलाय पण अर्णवने फोन उचलला नाही. हे एका अर्थी शुभूसाठी चांगलं झालेलं असतं. शुभू म्हणत असतो की बघितलंस का, मी तुला म्हटलं होतं ना नाही उचलला माणूस फोन, कारण त्याला स्वतःचा सेल्फ रिस्पेक्ट आहे. पण तुला कुठे सेल्फ रिस्पेक्ट, म्हणून तर अशी वागतेस ना तू असंही आता म्हटलं जात असतं. तर दुसरीकडे मात्र ईश्वरी म्हणत असते शुभूला तू तर शांतच बस, तुला या सगळ्या काही गोष्टी माहिती नाही आहेत शुभू, म्हणूनच ना तू हे सगळं काही बोलतोय. पण अर्णव सरांनी ना त्या घरात मला कधीही एकटीला सोडलं नाही आहे आणि आज त्यांना न सांगता मी इथे थांबली आहे ना याचं मला खूप जास्त वाईट वाटते असंही ती आता म्हणू लागते. जेव्हा आता या सगळ्या गोष्टी ती बोलत असते ना तेव्हा मात्र आता शुभू शांतच राहतो. दुसरीकडे आता अर्णवला जेव्हा कळतं की ईश्वरी इथं आली होती आणि तिची आई तिला घेऊन गेली, ही गोष्ट जेव्हा अर्णवला कळते तेव्हा अर्णव अगदीच ना पेटून उठलेला असतो. आणि अर्णव घरातल्या सगळ्यांना म्हणतो की ईश्वरी गेली आणि तुम्ही कोणीच का बरं ईश्वरीला थांबवलं नाही, त्यावर काय थांबायचं होतं. अरे तू नव्हतास तेव्हा तिची आई येऊन त्याच गोष्टी सांगत होती, उगाचच बनावट कहाण्या रचत होती आणि आम्ही या गोष्टींवर विश्वास ठेवायचा का, तू ठेवत असशील पण मी नाही ठेवणार आहे.
ती एक नंबरची खुणी आहे आणि त्या व्यक्तीवर मी विश्वास कधीही ठेवू शकत नाही असं देखील अंजलीने सांगितलेलं असतं. पण इकडे अर्णव आजीला म्हणतो की आजी, मला तुझ्याकडनं अपेक्षा नव्हती, कारण ती या घरची सून आहे आणि तिला तिचे अधिकार, तिचे हक्क मिळायलाच हवे. आजी म्हणत असते की मी तरी काय करू, कालपासनं आमच्यासमोर जे काही नवनवीन येत आहे ना, त्यामुळे आधीच खूप हलायला झाले, त्यात आता हे नवीन, त्यामुळे कुठे कुठे लक्ष द्यायचं ना कधी कधी कळत नाही. अर्णव तुला कळत आहेत का माझ्या काही गोष्टी. आता अर्णव जो आहे तो आजीच्या बोलण्याचा विचार करत असतो, पण त्यालासुद्धा ना आता काही झालं तरीसुद्धा ईश्वरीला लवकरात लवकर घरी आणायचं होतं. आणि त्याच वेळेला तो सगळ्यांसमोर म्हणतो की जोपर्यंत तुम्ही आता ईश्वरीला आणायला जात नाही तोपर्यंत काही ईश्वरी येणार नाही असंच मला वाटतंय. म्हणूनच मी तुम्हाला सांगतोय, प्लीज प्लीज माझं ऐका, प्लीज तिला घ्यायला जा. आणि सगळेच जण गेलात ना तर त्याचा फरकही पडू शकतो असं देखील आता अर्णव सांगू लागतो. पण वल्लरी लगेचच आता म्हणत असते की तुला ह्या सगळ्या गोष्टी मान्य असतील, पटत असतील, पण आम्हाला या गोष्टी पटत नाही आहेत ना, मान्य होत आहेत. त्यामुळे आम्ही तर बिलकुलही जाणार नाही आहे तिच्या आईची माफी वगैरे मागायला. तिला जी शिक्षा आहे ना ती तिची होऊ दे असंही आता म्हटलं जातं. आता अर्णवला राग येत असतो, कारण घरातले कोणीही जणी ईश्वरीला पुन्हा आणण्यासाठी तयार होत नसतात. मग आता अर्णवचं जे दुःख असतं ते फक्त आकाशला कळत असतं, कारण आकाशला सुद्धा माहिती आहे की सुप्रियाची या सगळ्यात काहीच चूक नाही आहे, तरीसुद्धा सुप्रियाला ओढलं गेलं आहे. पण इकडे आता वल्लरी खूप जास्त खुश असते. वल्लरी म्हणत असते की फायनली मला जे हवंय ना ते सगळं काही भेटते. म्हणूनच आता ती विचार करू लागते. तर अर्णव मात्र म्हणत असतो की तुमच्या सगळ्यांचं चुकते, तुम्हाला काही गोष्टी माहिती नसताना तुम्ही ईश्वरीवर आरोप केले फक्त एका फोटोच्या बेसवर. हा सगळा काही गैरसमज होता. त्या दिवशी माझा हा गैरसमज दूर झाला होता, कारण माझ्या बाबतीतही हा सेम प्रसंग घडलेला होता आणि त्यावेळेला ईश्वरी माझ्या पाठीशी उभी होती आणि त्यामुळेच ना मला ह्या सगळ्यामध्ये बळ मिळालं. आणि आज तिच्या बाजूने उभं राहायला कोणीसुद्धा नव्हतं, याचीच मला लाज वाटते. इकडे मात्र आता राकेश जो आहे तो मात्र आता अर्णवला म्हणत असतो की ईश्वरीजींना घरात लवकर घेऊन या, कारण त्यांचा चेहरा हा हॅप्पी असतो आणि त्या हसत असल्या की घर एकदम प्रसन्न राहतं. त्यामुळे घरातली बाई घरापासून जास्त दिवस बरोबर वाटत नाही असं देखील आता राकेश अर्णवला सांगतो. मग अर्णव म्हणतो की हो ठीक आहे. अर्णव आता आणि आकाश दोघंही जण प्लॅनिंग करतात, कारण त्यांना ना ईश्वरीचं घरात किती महत्त्व आहे हे पटवून द्यायचं होतं. आता ईश्वरीचा फोन करायचा अर्णव ठरवतो, कारण ईश्वरीचे कॉल आलेले होते हे त्याला दिसतं आणि म्हणूनच मग अर्णव ईश्वरीला कॉल करतो. ईश्वरीचा फोन वाजलेला असतो तर सुप्रिया ईश्वरीला म्हणत असते की तू थांब, मी बघते. आणि मग काय, सुप्रिया जी आहे ती फोन बघते तर अर्णवचा फोन आलेला होता. मग ईश्वरी म्हणते की प्लीज आई कॉल रिसीव कर ना. मग आता ईश्वरी कुठे आहे असं अर्णव बोलतो. त्यावर सुप्रिया आता अर्णवला म्हणत असते की मी ईश्वरीची आई बोलत आहे, सॉरी, पण तुम्हा दोघांना सध्या तरी काही बोलता येणार नाही. तर अर्णव म्हणतो की प्लीज असं करू नका, द्या ना तिला फोन. मग आता अर्णवला सुप्रिया म्हणत असते की आज आहे ना त्या घरामध्ये माझ्या मुलीला काही किंमत नाही आहे. जर माझ्या मुलीला काही किंमतच नसेल ना तर मला त्या घरात आहे ना माझ्या मुलीला ठेवायचंच नाही आहे. आणि म्हणूनच तर मी माझ्या मुलीला माझ्यासोबत आणलेलं आहे. सॉरी, जोपर्यंत तुमच्या घरातले येऊन आमची कोणाचीच माफी मागत नाही, खास करून ईश्वरीची, तोपर्यंत मी ईश्वरीला पाठवणार नाही असं देखील फायनली आता सांगून टाकलेलं असतं. इकडे असणाऱ्या या प्रियाने आणि सुप्रियाचं बोलणं ऐकून मात्र अर्णवच्या काळजाचं पाणी पाणी होत असतं, कारण त्याला आता कळलेलं असतं की ईश्वरी आपल्यापासून इतके दिवस लांब राहील, किती दिवस आपल्याला आता हिला लांब ठेवावं लागतंय, ही मनामध्ये कुठेतरी हुरहुर असते असं दाटून आलेलं असतं. पण तरीसुद्धा ना तो आता सुप्रियाचं बोलणं ऐकतो. पण त्यानंतर मात्र आता अर्णव जो आहे तो आकाशसोबत प्लॅनिंग करायचं ठरवतो, कारण घरातल्यांचे डोळे उघडवायचे हे तर त्याच्या माइंडमध्ये एकदम सेट झालेलं असतं. तर दुसरीकडे आता पाहायला मिळतं की अर्णव आणि आता आकाश दोघंही जण मिळून प्लॅनिंग करतात, कारण त्यांनाही थोडं वेगळं वाटत असतं. अर्णवला साथ द्यायला आता फक्त आकाश असतो आणि आकाश
असल्यामुळे आता या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत ना त्या आता अर्णवसाठी शक्य होत असतात. इकडे आता सगळीजणं डायनिंग टेबलवर बसलेली असतात आणि त्याच वेळेला मुद्दामून त्यांच्यामध्ये आता विषय रंगलेला असतो आणि जेव्हा त्यांच्यामध्ये विषय रंगतो ना तेव्हा मात्र आता बाहेरचं जेवण आणलेलं असतं आणि बाहेरचं जेवण आणलेलं असतं त्यामुळे आता इकडे घरात खूप जास्त चिडचिड होत असते. आकाशला आता इशूच्या हातचं खायचं सवय झालेली असते आणि त्यातच आता हे बाहेरचं जेवण त्याला नकोसं झालेलं असतं. तर दुसरीकडे आता अर्णवही डायनिंग टेबलवर आलेला असतो जेवणासाठी आणि त्याच वेळेला तो आता आकाशला म्हणत असतो की आकाश त्या कुत्र्याच्या पिल्लाचं बघ काय होतंय का NGOला कॉल करून. मग तो आता म्हणतो की हो मी प्रयत्न करतोय पण बघ ना बिचाऱ्या पिल्लाची काय चूक आहे रे. आता त्यांचं डिस्कशन सुरू असतं तर डायनिंग टेबलवर बसलेले सगळीजणं हे ऐकत असतात. मग आता अर्णव म्हणतो की हो ना ते तर एकदमच चुकीचं झालेलं आहे. मग आता विचारलं जातं की काय झालं आहे रे. मामा स्वतःहूनच विचारतात तर त्यावर आकाश म्हणतो की एका ना त्या कुत्रीच्या म्हणजे जी पिल्लू आहे त्या कुत्रीच्या आईला जे आहे ते खरं तर रेबीज झाला आहे आणि म्हणूनच त्यांना गाडी येऊन घेऊन गेली त्या कुत्रीला. पण तिचं बाळ ते तिथेच राहिलं. जे पिल्लू होतं त्या बाळाला आता त्रास होऊ लागला आणि मग आता तिलासुद्धा कोणीही उभं करत नाही आहे. बिचारी ती एकटी पडली आहे असंही आता बोललं जातं. हे सगळं ना त्या सगळ्या गोष्टींमुळे होतं आहे. आता ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा बोलल्या जातात तेव्हा मात्र आता ह्या सगळ्यामध्ये बिचाऱ्या त्या बाळाची काय चूक आहे. आईला रेबीज झाला आहे म्हणजे तिलाही रेबीज झाला असेल हे असं का म्हणून ही लोक गृहीत धरतात काहीच कळत नाही आहे. असं व्हायला नको आहे असंही आता म्हटलं जातं. मग जेव्हा या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात ना तेव्हा मात्र म्हणत असतो की तुम्ही लोक वेगळं काय करताय. म्हणजे जिथे ईश्वरीची चूक नाही आहे तरीसुद्धा तुम्ही लोक ईश्वरीला नावं ठेवताय. ईश्वरीला तुम्ही कोणीही समजून घेत नाही आहे आणि तुमचं काही वेगळं आहे का. नाही सगळं तर सारखंच तर आहे असंही आता म्हटलं जातं. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात ना तेव्हा अर्णव म्हणतो की मला जे काही बोलायचं होतं ते बोलून झालं आहे आणि मला तर बाहेरचं जेवण तर बिलकुलही नको आहे. आणि असं बोलून तो भरलेल्या ताटावरनं उठून निघून जातो. आणि तेव्हाच ना इकडे सगळ्यांनाच वाईट वाटत असतं की खरंच ना आपणही काय केलं आहे आपलंही तर चुकलंच आहे की आपणही ह्या ज्या काही गोष्टी केल्यात त्यामुळे सगळ्याच गोष्टी चुकलेल्या आहेत. आजीलाही आता या सगळ्या गोष्टी कळत असतात. पण दुसरीकडे मात्र आता वल्लरी विचार करते की हे काय जर ह्यांचं सगळ्यांचं चांगलं झालं तर ह्या सगळ्या गोष्टी चुकीच्या ठरतील. तर पुढील भागामध्ये पाहायला मिळतं की बाळ खूप जास्त रडत होतं आणि बाळ रडत असल्यामुळेच ना त्रास तर भयंकर होत होता. मग अर्णव म्हणतो की आपण एक काम करूया का बाळाला घेऊन जाऊया का हेच मला वाटते बरं असेल. मग आता बाळाला घेऊन जायचं ठरत असतं ईश्वरीकडे. पण अंजली ऐकायला तयार नसते. अंजली म्हणत असते की सॉरी पण मी काही बाळाला घेऊन जाणार नाही कारण ती खुनी आहे आणि तिच्याकडे तर मी माझ्या बाळाला देणारच नाही असंही आता म्हटलं जातं. पण बाळ काही रडायचं थांबत नसतं. इकडे अंजलीसुद्धा स्वतःचा हट्ट काही सोडत नसते. बाळाला ती रडवतच ठेवते. आणि दुसरीकडे मात्र आता इकडे आकाश जो आहे तो मामांकडे गेलेला असतो आणि मामाला म्हणत असतो की आता आपण किती वेळ थांबणार आहोत. असं आपल्याला ईश्वरीकडे जायला हवं आणि ईश्वरीशी बोलायला हवं. ईश्वरीशी बोलल्याशिवाय आपल्याला काहीच समजणार नाही आहे. चल आपण ईश्वरीकडे जाऊया असंही आकाश म्हणत असतो. पण तरीसुद्धा ना इकडे मात्र आता वल्लरी अडवत असते. वल्लरी म्हणत असते की काही गरज नाही आहे जायची. मी पहिल्यांदाच सांगते जर गेलात ना तर याद राखा असंही म्हटलं जातं आणि अडवलं जातं. दुसरीकडे अर्णव आता अक्षरशः एकटाच घरी गेलेला असतो ईश्वरीला बघण्यासाठी ईश्वरीला आणण्यासाठी. पण आता मात्र काही गेल्या इकडे ईश्वरीची आई सुप्रिया ऐकत नसते. ती म्हणत असते की तुमच्या घरातले जोपर्यंत येत नाहीत आणि इशूची माफी मागत नाही तोपर्यंत मी इशूला काही झालं तरी सोडणार नाही असंही आता सांगितलं जातं. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका.